माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज मी बनवणार आहे साबुदाण्याचे पापड। तरी पण खुसखुशीत असे मी तुम्हाला पापड बनवून इथे दाखवणार आहे। चला तर आपण इथे रेसिपी बघूया। हे पापड छान उन्हाळ्यातच बनतात। ऊन असलं की छान पापड आपले इथे वाळून जातात, म्हणून आपण उन्हाळ्याचे पापड पण वाटी साबुदाणा घेतलेला होता आणि रात्रभर साबुदाण्याला भिजू घातलं होतं। छान असे मऊसर फुगलेले आहे साबुदाणा। चला तर आपण इथे रेसिपी बघूया। 1 वाटी साबुदाण्याला इथे मी 3 वाटी असं पाणी घालणार आहे। ते 2 वाटी गरम पाणी घेतलं आणि जे रात्रभर साबुदाणा आपण भिजू घातलेलं होतं ते 1 वाटी यामध्ये ॲड करू। यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आणि छान 10 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। उकळी आले की साबुदाणे थोडे वर येतात। मी यामध्ये थोडं पाणी ॲड करणार आहे। 1 वाटी पुन्हा पाणी ॲड करायचं। यामध्ये 1 चमचा मी 10 मिनिटं मस्त शिजून घ्यायचं। यामध्ये जिरा ॲड करू। 1 चमचा जिरा ॲड करायचं। बघा इथे कलर चेंज झालेला आहे। मला जिराचा कलर आवडत नसेल तर जिरा तुम्ही स्किप पण करू शकता। इथे मी चिमूटभर काळी मिऱ्याचं पावडर घालायचं। चिमूटभर घातलं की छान टेस्ट येतो। जर तुम्हाला पांढरे पापड हवे असतील तर जिरा स्किप करा। जिरा ॲड केलेला आहे। जिराने छान टेस्ट येतो, म्हणून मी जिरा घातलेला आहे। इथे एका वाटीमध्ये पाणी घेऊन यामध्ये चेक करून घेऊ। यामध्ये थोडंसं टाकून आपण चेक करू। पसरलं नाही म्हणजे आपलं इथे शिजलेलं आहे छान। इथे हळूहळू चमचा यामध्ये फिरवत राहायचं। बघा छान चिकट झालेलं आहे। काचेसारखं कलर आलं म्हणजे आपलं इथे उकळलेलं आहे असं समजायचं। पसरलं नाही। बघू शकता इथे रेडी झालं। आता आपण पापड टाकूया। आता मी ते पापड टाकणार आहे छानपैकी। मस्त इथे उकळलेलं आहे। इथे मी बॅनरचा तुकडा घेतला आणि छान स्वच्छ करून घेऊ कापडाने। इथे थोडं तेल लावायचं। जास्त तेल लावलं की पापडाला वास सुटतो, त्यामुळे थोडंच तेल लावायचं आणि थोडं घेऊन चमच्याने इथे टाकून देऊ। आपण थोडं चमच्याने वरूनच टाकायचं। पापडाला चमच्याने फिरवलं की पापड फुटतात, त्यामुळे आपण थोडं वरूनच टाकायचं। बघू शकता तुम्ही किती काचेसारखे आले। जिरा पण यामध्ये छान दिसत आहे। एक करून पापड इथे आपण टाकून देऊ। उन्हात वाळायला 1 की 2 दिवस लागतो। खूप कडक ऊन असलं की 1 दिवसामध्येच वाळून जातात। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा। उपास असला की 2-3 पापड आपण तळून पण झटपट असे तळून पण खाऊ शकतो। रसासोबत तर खूपच सुंदर असे लागतात पापड। मी 1 दिवस उन्हात टाकले होतं। बघू शकता तुम्ही किती इझिली असे पापड निघत आहे। मस्त वाळलेले, कडक वाळले, पातळ पण छान झाले। कलर फार सुंदर आला आहे।
मला इथे थोडं वलसर वाटत आहे पापड, तर मी एक दिवस पुन्हा उन्हात वाळवणार आहे. जोपर्यंत कडक होत नाही तोपर्यंत उन्हात वाळू द्यायचं. चला तर मी आता तुम्हाला इथे पापड तळून दाखवते. मी एका पॅनमध्ये तेल घेतलं. तेल छान गरम होऊ द्यायचं आणि मग छान पापड इथे तळायचं. बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर असं पापड इथे झालेलं आहे तळून. पांढरा शुभ्र बघा, मस्त तळून झालेली आहे. तेल गरम असलं की छान पापड इथे खुसखुशीत असे बनतात. उपासाला पण चालते हे पापड आणि रसासोबत तर खूपच सुंदर लागते इथे टेस्टला. बघू शकता तुम्ही, खूपच खुसखुशीत असे पापड झाले इथे बनले आपले पापड. मी इथे तुम्हाला सॉस सोबत टेस्ट करून दाखवत आहे. खूपच सुंदर असे बनले आहे. मी कालच सॉस बनवला आहे, ते खाली लिंक टाकलेली आहे, तर तुम्ही ओपन करून बघू शकता. माझे पापड तुम्हाला आवडले असेल तर सबस्क्राईब नक्की करा. पण घरी नक्की करून बघा. उन्हाळा आलेला आहे आणि पापड नाही बनवलं असं होऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही पण नक्की करून बघा.